छत्रपती संभाजीराजेंवर आधारित असणारा छावा चित्रपट जो आहे तो जगभर प्रसिद्ध झालेला आहे। मात्र या चित्रपटावर शिर्के घराण्याने जे आहे ते आक्षेप घेतलेला आहे आणि या छावा सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर यांनी शिर्के घराण्याची माफी देखील मागितल्याचा दावा शिर्के कुटुंबियांकडून करण्यात येतोय। नक्की काय प्रकरण आहे आणि जे रेकॉर्डिंग व्हायरल होतंय त्यामध्ये लक्ष्मण उतेकर हे शिर्के घराण्याची किंवा तुमची माफी मागतायत, नक्की काय आहे हे प्रकरण आहे? छावा सिनेमा ॲक्च्युली 14 तारखेला रिलीज झाला आणि त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या की आम्हाला फोन यायला लागले की बाबा तुम्ही शिर्के घराण्याने किंवा शिर्क्यांचे जे वंशज आहेत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात कटकारस्थान केलं वगैरे वगैरे हे त्या चित्रपटात दाखवलं गेलं आहे। त्यानंतर मग आम्ही जरा थोडंसं बघितलं की बाबा काय आहे काय नाही आहे, त्याचा मग पुरवठा केल्यानंतर कळालं की बाबा ह्याच्यामध्ये पूर्णपणे इतिहास हा बऱ्यापैकी खोटा इतिहास दाखवला आहे किंवा जो दाखवायचा होता तो न दाखवता आमच्या शिर्के घराण्यावरती एक बदनामीचा राग टाकायचा कार्यक्रम हा या चित्रपटातनं झालेला आहे। त्यानंतर मग आम्ही शिवजयंती होती म्हणून आम्ही जरा आमचा पुण्यामध्ये रथ असतो, म्हणजे सगळ्या स्वराज्य घराण्यांचे रथ असतात, त्यापैकी आमचं एक 8वं वर्ष होतं, आमचा रथ होता, त्यामुळे आम्ही शिवजयंतीमध्ये काही हे केलं नाही। आम्ही सर्व शिर्के परिवाराने एक विचार केला की आपल्या शिवजयंती होऊ द्या, त्यानंतर मग आपण याच्यावरती आपण हे करूयात, प्रतिक्रिया देऊयात। आणि मग आम्ही त्याच्यानंतर काल आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये आम्ही असं म्हटलं की बाबा आमचं जे काही शिर्के घराण्याची जी काही बदनामी केली आहे ती बदनामी कुठेतरी थांबावी आणि त्याच्यासाठी जे काही आक्षेपार्थ जे काही सीन घेतलेले आहेत तर ते त्यातनं डिलीट करावेत आणि पुन्हा चित्रपट अतिशय उत्कृष्ट बनवलेला आहे, म्हणजे बॉलिवूड म्हणजे जगाला छत्रपती संभाजी महाराज कळावेत यासाठी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी आणि खूप छान सुंदर त्यातमध्ये आमचं कुठेही त्याला हे नाही आहे, कारण शेवटी छत्रपती घराण्यांशी आमचा पण संबंध आहे। आणि हा एवढा चांगला चित्रपट हे करताना खलनायक ॲक्च्युली त्यांनी वेगळा दाखवायला पाहिजे होता, तो न करता खलनायक हे आम्हाला बनवून टाकलं आहे असं याच्यातनं दिसते। कारण आज जर का सोशल मीडिया बघितला किंवा बाकीच्या सगळ्या याच्यावरती जर का बघितलं आपण तर शिर्के घराण्यांवरती एवढ्या कमेंट्स आहेत की जसं काय हे आम्हीच केलं आहे सगळं आता आणि आम्ही आमच्या मुलांना आमच्या पुढच्या पिढीला हे कसं काय आम्ही म्हणजे आता 30 सेकंद 40 सेकंदाच्या पिक्चरमध्ये जर का आपण समजू शकतो की पूर्ण इतिहास आहे तर हे चुकीचं आहे ना साहेब। जे रेकॉर्डिंग आता व्हायरल होतंय त्यामध्ये दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचं रेकॉर्डिंग आहे आणि तुमचं देखील आहे, नेमकं काय तुमचा संवाद झालेला आहे? नाही, मी त्यांना 2 दिवस झाले त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्यांचा कॉन्टॅक्ट काही झाला नाही। तर मग व्हॉट्सअप द्वारे जरा त्यांच्याशी माझी चर्चा झाली। मी त्यांना एक मेसेज केला की साहेब तुम्ही पिक्चर खूप चांगला बनवला आहे, त्याबद्दल आम्हाला खरंच काही नाही आहे विषय, फक्त तेवढं हे काय करता येतील। तर त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये माझी माफी मागितली किंवा थोडंसं की बाबा तुमचं काही कळत न कळत जर का त्यातनं माझं मनं दुखवली असतील तर माझा तो काही उद्देश नाही आहे वगैरे असं ते बोललेत। आणि हे त्यानंतर आता व्हायरल कुणी केलं काय केलं हे मला माहिती नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी, पण तो आता मला दाखवल्या जात आहेत। आणि याच्यानंतर त्यांना मी तेच सांगितलं की बाबा फक्त तेवढं जर का तुम्ही त्यातनं काढता आलं तर आम्हाला पुढे जाऊन त्यांना विनंती केली आम्ही की बाबा हे एवढं करून घ्या, कारण याचं हे आहे की छत्रपती घराण्याचा विषय आला की शिर्के घराण्याचा विषय येणार आहे। त्याच्यासाठीच आम्ही त्यांना पिक्चर ज्यावेळेस रिलीज होत होता त्यावेळेस 14 तारखेला रिलीज झाला आणि 7 तारखेला त्याच्या आधीच एक आठवडाभर आधी आम्ही पूर्णपणे म्हणजे त्यांना नोटीस पाठवली हायकोर्टाची की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील अजितदादा पवार किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांच्या त्यानंतर सेन्सर बोर्ड आहे, यांना सगळ्यांना आम्ही एक कळवलेलं आहे की बाबा पिक्चर दाखवत येत असताना तुम्ही जर का आम्हाला त्याच्यात जर का काही असेल तर ते दाखवा, जेणेकरून आम्हाला त्यातले काही कंटेंट्स असतील तर ते आपण एकमेकाच्या विचाराने ते आपल्याला हे करता येतील आणि याच्यात कोणाचंही हे होणार नाही। परंतु तसं न करता हा डायरेक्ट जो काही चित्रपट आहे हा रिलीज झाला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला सगळे फोन यायला लागले की आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे आता तुम्ही पाहताय की मीडियामध्ये कशा पद्धतीने या सगळ्या व्हायरल होत आहेत आणि काही चुकीचे कंटेंट जर तुम्ही बघितलेत तर मला वाटतं त्याच्यामध्ये आता म्हणजे त्याच्यात असं पण दाखवलं की
तो मुकरबन खान कोण आहे त्याला तो जाताना ते घेऊन जाताना दोघेही दाखवलेत असे, आणि ते वाट दाखवत आहेत त्यांना, त्यांच्याशी संभाषण करतायत. त्याच्यानंतर दुसरं आहे की तो मुकरबन खान जो तिथं उभा आहे आणि संभाजी महाराजांना ज्यावेळेस पकडलंय तर ते त्यांच्या काबूमध्ये येत नाही आहेत. त्यावेळेस मग ते म्हणतायत स्वतः गणूजी की ये राजा जंगल के राजा से भी खूंखार है, जब तक उसके हात खुले है वो काबू में नहीं आएगा. हे असले काहीतरी डायलॉग वगैरे, म्हणजे अतिशय इतिहासाची फार वाट लावून टाकली हो या लोकांनी. आणि त्याच्याबरोबरच मग ते आम्हाला असं वाटतं की मग आम्ही नक्की आता हे शिर्के घराण्याने नक्की काय केलं आणि काय नाही हे तुम्हीच सांगा ना आम्हाला. आम्ही जर का दोषी आहोत तर तुम्ही आम्हाला दाखवून द्या की आम्ही दोषी आहोत म्हणून. हे आमचं म्हणणं आहे एवढंच. परंतु जे रेकॉर्डिंग आत्ता व्हायरल होत आहे त्यामध्ये उतेकर थेट म्हणतायत की मी हा जो चित्रपट बनवलाय तो छावा कादंबरी जे आहे त्याच्यावर आधारित हा चित्रपट बनवलाय, त्याच्यातून मी कथा घेतली. बरोबर आहे. नाही छावामधनंच घेतली ते म्हणतात, छावाचंच सांगतायत. परंतु छावा कादंबरी, आता माझं वय 40 आहे. छावा कादंबरी ही मला वाटतं काहीतरी 1980 साली वगैरे प्रदर्शित झालेली आहे. शिवाजी सावंतांनी ते केले, मी आता पाहिलं त्याच्यामध्ये. आणि म्हणजे त्याचं लिखाण जवळजवळ 5-1 वर्ष आधी झालं असेल समजावं. परंतु त्याच्या आधीपासूनचे आमचे आणि छत्रपती घराण्याचे संबंध आहेत ना साहेब. असं काय करताय? जर का आपल्या म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी जर का इकडे भोसले घराण्यात दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर भोसले घराण्याची मुलगी आमच्या गणूजी शिर्क्यांना दिलेली आहे, तर ते सोयरे संबंध आत्तापर्यंत चालू आहेत ना साहेब. म्हणजे भोसले घराण्यांशी आमचे सगळे छत्रपतींच्या घराण्याशी अजून पण चालू आहेत. आणि आमचे काही बंधू आहेत की ज्यांच्या भोसले घराण्यातल्या ज्या स्त्री आहेत त्या आमच्या म्हणजे भगिनी वगैरे आहेत. तर हे सगळे चालू आहेत ना. मग हे कुठंतरी आमच्या दोन्ही घराण्यांना त्रासदायक कार्यक्रम करायचा चाललाय का काय कटकार असताना, असं पण वाटतं ना कुठंतरी. हे सगळं झाल्यानंतर खरं तर छत्रपतींचा इतिहास म्हणलं तर शिर्के आणि भोसले हा इतिहास आहे. तुम्ही चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर खरं तर या गोष्टी पडताळायला हव्या होत्या. तुम्ही उतेकरांशी यापूर्वी काही संपर्क केला होता का? नाही ना, म्हणून तर मी तुम्हाला दाखवलं की आमचे जे सुहास राजे शिर्के आहेत किंवा सुहास शिर्के आहेत त्यांनी 7 तारखेला दिलंय ना साहेब हे, की आम्हाला तुम्ही दाखवा त्याच्यामध्ये काय दाखवणार आहात किंवा काय कसं करणार आहात. त्याच्यासाठीच आम्ही 7 दिवस आधी दिलेलं आहे. परंतु असं न करता त्यांनी डायरेक्ट प्रदर्शित केला आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्यात. जे रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये दिग्दर्शक असं म्हणतायत की मी थेट शिर्के आडनावाचा कुठेही उल्लेख केलेला नाही. बाकीचे जे मराठीमध्ये ज्या सिरियल आलेल्या आहेत किंवा चित्रपट आलेले आहेत त्यात थेट शिर्के नावाचा उल्लेख आहे, परंतु मी शिर्के नावाचा उल्लेख कुठेही केलेला नाही आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं की मी शिरकान प्रदेश किंवा शिर्के घराण्याचा त्यात उल्लेख केला नाही, फक्त नावांचा उल्लेख केला. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का आम्हाला हेच की बाबा तुम्ही जर त्याच्यात नावाचा उल्लेख केला नाही म्हणून आमचं आणि भोसले घराण्याचं हे होत नाही, असं नाही होत ना. अख्ख्या जगाला माहिती आहे हा इतिहास, सगळ्या जगाला माहिती आहे ना. आज तुम्हाला जरी विचारलं तरी तुम्ही पण सांगू शकता की बाबा छत्रपती संभाजीराजांची जी बायको आहे ती कुठल्या घराण्याची आहे. म्हणजे तेच झालं ना की भावाला तुम्ही फार व्हिलन करून टाकलं. परत त्यात अजून असं पण हे केलं आहे की रश्मिका मंदाना घेतल्यात. त्या रश्मिका मंदाना घेतल्या असताना त्यांनी त्यांच्या तोंडून असं वाक्य दिलं की यांच्यासारखे भाऊ परत जन्माला येऊ नयेत. हे असा इतिहास दाखवणं हा चुकीचा वाटतो ना साहेब. तुम्ही इतिहास खरंच दाखवला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला कळले पाहिजेत. पण अशा पद्धतीचं पर 350 वर्षानंतरचं आता आम्हाला एवढं ट्रोल होतं आहे, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे त्याच्यातनं आम्हाला नाहक त्रास होतो आहे. अक्षरशः असं वाटायला लागलं की आम्ही शिर्के नाव काय म्हणजे आमचं, आणि आम्ही काहीच करत नाही आहे. हे चुकीचं आहे ना. म्हणजे ह्याच्यात कोणी हे करणार आहे का नाही करणार आहे. आज आम्हाला कळतं ठीक आहे चला, आमची मुलं पण आहेत ना पुढं, ती शाळेत जाणार आहेत, त्यांना विचारणार होईल शाळेमध्ये अरे हे गद्दारच आहेत का. मग ह्याचं कोणीतरी ते काढलं पाहिजे ना की बाबा त्याच्यात कोण होतं. मग जर का आता छावा कादंबरी की जर का इतिहास असेल तर मग आम्हाला त्यांनी सांगावं की हाच खरा इतिहास आहे म्हणून मग आम्ही मान्य करू. तुम्ही दावा करताय की जो छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यामध्ये इतिहासाची मोडतोड केली. तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आता? नाही, आता आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही आमची माफी मागावी सगळ्यांची, जेणेकरून हे शिर्के घराण्याचं कुठेतरी बदनामी थांबेल किंवा त्या शिर्के घराण्याचे जे काही
आबरू आता वेशीला टांगली गेलेली आहे. कारण हा पिक्चर किंवा चित्रपट हा पूर्ण देशात आता प्रदर्शित झाला आहे. आम्ही जिथे जाईल तिथे आम्हाला तर लोक म्हणतात, अरे हा तुम्ही तेच कधी शिर्के घराण्याला, म्हणजे ज्याला माहिती नाही आहे इतिहास, आणि खरंच इतिहास कोणाला माहिती नाही आहे की काय आणि काय नाही आहे तो, तर त्यांनी ते थांबवण्यासाठी त्यांनी जर का खरंच म्हणजे कॉन्टॅक्ट करून माफी मागायचा प्रयत्न केला किंवा माफी मागितली तरी आम्ही मोठ्या मनाने माफ करू. आम्ही त्याला हे नाही म्हणत, कारण तो चित्रपट खरंच अतिशय उत्कृष्ट बनवलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला कुठंच काही नाही आहे विषय, म्हणजे वादच नाही आहे काहीच. त्याच्यामध्ये अजून एक सीन असा दाखवला आहे, तुम्ही जर पाहिला तर हे आता शिवप्रेमींना किंवा बाकीच्या जे छत्रपतींना मानणारे जो वर्ग आहे त्यांना हे कुठंतरी त्यांनी ते बघितलं नाही आहे. फक्त शिर्के घराण्यावरती हे केलं की छत्रपतींच्या ज्या पत्नी आहेत, म्हणजे छत्रपतींच्या पत्नी म्हणजे या महाराणी साहेबांना त्यांनी पानाचा विडा वगैरे खाताना, आणि ते काय म्हणजे हे असला इतिहास नसतो साहेब. तुम्ही म्हणताय की शिर्के घराण्याची दिग्दर्शकांनी माफी मागितली पाहिजे. जर माफी नाही मागितली तर तुम्ही न्यायालयात जाणार आहात का? 100% आम्ही न्यायालयाचं आम्हाला तेवढंच आहे. आता याच्या पुढे तर आम्ही नाही काही करू शकत, आणि न्यायालयात मिळेल आम्हाला. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण आम्ही हे करणार सगळं. आणि आम्ही आमचा इतिहास जो आहे तो आम्हाला जो काही आहे आमच्यावर दोष जे काही दिला जातो आजपर्यंत पुस्तकाच्या माध्यमातून असेल किंवा याच्यातनं, जर आम्ही दोषी असेल तर आम्हाला तुम्ही दाखवावं. तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत किंवा कशाच्या आधारे, तुम्ही फक्त छावाच्या आधारे करता तर आम्ही नाही मान्य करू शकणार आहे. कारण शेवटी छावा ही एक काल्पनिक कादंबरी ही काल्पनिक असते, आणि त्याची तुम्ही जर का ते जर इतिहास समजत असाल तर आज इतिहास तज्ज्ञ एवढे लोक आहेत. असं काल IBN लोकमतला पण एक हे झाली, त्याच्यात इतिहास तज्ज्ञ लोक जी होती ते सांगतायत की नाही हे चुकीचं आहे म्हणून. तर मग ते जर का योग्य आहेत काय, हे योग्य आहेत हे आम्हाला कळत नाही आहे. म्हणजे शिर्के घराण्याने छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केलेली आहे. 100% केलेली आहे. आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी माफी मागावी. संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या शिर्के घराण्याची असेल, भोसले घराण्याची असेल, बाबा आमची माफी मागावी की हे अनावधानाने झालेलं आहे, किंवा ते दाखवण्यात आम्हाला जे काही असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावं. परंतु म्हणजे आमची जी बदनामी होती ती आम्ही नाही सहन करू शकत. आत्ता मी तुम्हाला नाही सांगू शकत की मी 2 दिवस झोपलेलो नाही आहे याच्यातनं, कारण आम्हाला कोणी उठतंय कोणी काही बोलतंय काय, ह्याला काय अर्थ नाही आहे ना साहेब. आम्ही पण समाजात वावरतो, आम्ही पण 4 चौघांमध्ये फिरतो, त्या गोष्टींचा फरक पडतो. आज तुमच्यावरती जर ही वेळ आली असेल तर तुम्ही काय केलं असतं, हा पण विचार त्यांनी करायला पाहिजे होता उत्तेकरांनी. मला असं वाटतं आज तुम्ही एवढा चांगला पिक्चर बनवला किंवा एवढं चांगलं तुम्हाला नावलौकिक होत आहे, पण मग हे करत असताना तुम्ही एखाद्या घराण्याची बदनामी करण्याचं, कारण व्हिलन जो आहे तो व्हिलन वेगळाच दाखवला ना साहेब. परत खलनायक तो वेगळाच आहे. म्हणजे तुम्ही औरंगजेब बाजूला सोडला हो आणि आम्हाला व्हिलन करून टाकलं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे की नाही. नक्कीच आपण पाहतोय की शिर्के घराण्याचे हे सदस्य आहेत, आणि छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाने जर शिर्के घराण्याची माफी मागितली नाही तर या दिग्दर्शकाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी देखील आम्ही केली असल्याचं शिर्के कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.